नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज 3 जानेवारी 2024 नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील राहिलेल्या टप्प्यावरती खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेससाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये ऍडमिशन होईल का हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे आणि त्याच्या उत्तरासाठी मी आज तुमच्या समोर आलोय। वास्तविक पाहता काल 2 जानेवारी 2024 रोजी कर्नाटक राज्यामधील हायकोर्टचा रिझल्ट हा येणे बाकी होता आणि त्यासाठी सर्व साऱ्या विद्यार्थ्यांचा फोन आमच्या समोर येत होता। वास्तविक पाहता सर्व कॉलेजेसनी जे काही ऍडमिशन्स शिल्लक राहिलेले आहेत असे सर्व ऍडमिशन्स साठी विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स आणि चेक वगैरे घ्यायला सुरू केलेला आहे। वास्तविक पाहता कोर्टचा जो डिसिजन आहे तो कर्नाटक राज्याच्या न्यायालयाचा जो निकाल आहे तो निकाल जवळजवळ 100% डिक्लेअर झालेला आहे, फक्त त्याच्यावरती साइन होणं बाकी आहे। त्यामुळे आज 3 जानेवारी 2024 साठी या दिवशी तुम्हाला नीट यूजी 2023 च्या BAMS साठी कर्नाटक राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्यासाठीचा मार्ग 100% 1 ते 2 दिवसामध्ये खुला होणार आहे आणि त्या महत्त्वाच्या टॉपिक साठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। वास्तविक पाठीमागे 1, 2, 3 व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचे सर्व विद्यार्थ्यांना आशावाद सांगत आलेलो होतो आणि अगदी त्याच पद्धतीने कर्नाटक राज्यामधील प्रक्रिया ऍडमिशनची प्रक्रिया BAMS साठी सुरू होत आहे आणि त्यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालक पाठीमागच्या 1 महिन्यापासून आमच्याशी संपर्क करत होते। अशा विद्यार्थ्यांना कर्नाटकच्या BAMS च्या ऍडमिशन साठीचा एक ग्रुप आम्ही बनवलेला आहे। या सर्व विद्यार्थ्यांना या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा प्रकारचे आवाहन करत आहे की जोपर्यंत कर्नाटक राज्यातील न्यायालयाचा निकाल आपल्या हाती येत नाही तोपर्यंत कसल्याही प्रकारची प्रोसेस ऑथेंटिकली आपण किंवा आमचे कॉलेज करणार नाही। त्यामुळे काही राज्यामधील टॉपच्या कॉलेजमध्ये 11 ते 12 लाखाच्या टोटल पॅकेजमध्ये BAMS चा संपूर्ण कोर्स हॉस्टेल आणि मेस वगळून हा आपल्याला 121 पेक्षा जास्त मार्क्स नीटचा स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी 4 लाख, पहिल्या वर्षी मात्र 4,750,000 एवढे असण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर नीटचा स्कोर कार्ड, नॅशनॅलिटी, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, त्याचबरोबर तुमचे काही सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड वगैरे ह्या सर्व गोष्टी, मायग्रेशन सर्टिफिकेट वगैरे या सर्व गोष्टी तुमच्या समोर तयार ठेवा। आमची टीम तुम्हाला सहकार्य करेल आणि 100% जो पॅकेज हायर लेवलचे पॅकेजचे कॉलेजेसमध्ये आपल्याला अफोर्डेबल होईल अशा पॅकेजमध्ये तुम्हाला कर्नाटकमधल्या राज्यामधून वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आपल्याला 10, 11, 12, 13 लाखाच्या आसपास ऍडमिशन टोटल पॅकेजचं आम्ही करून देण्याची जो काही कन्सेप्ट आहे तो तुम्हाला या माध्यमातून आम्ही खुला करून देत आहे। परंतु आज 3 जानेवारी 2024च्या 5 वाजता आपण हा व्हिडिओ बनवत आहे। आज तागायत आत्ताच्या मितीपर्यंत रिझल्ट आलेला नाही, परंतु आज संध्याकाळी 100% येईल असा एक अंदाज आहे। परंतु ज्या वेळेस आमचा रिझल्ट येईल अशा प्रकारचा मी सांगेन त्यावेळेस आम्ही तुम्हाला 100% या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू। तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स आणि व्हेरिफिकेशन स्लिप असेल, ज्यांनी ऍडमिशन कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटीकडे फॉर्म भरलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पर्सनल नंबरवरती तुमचे नाव, क्रेडिट कोड, तुमचा जो स्कोर कार्ड, त्याचबरोबर तुमचं सर्व 10वी 12वीचं मार्कशीट या सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा। आमची टीम तुम्हाला 100% सहकार्य करेल आणि तुमची ऍडमिशनची प्रोसेस कंप्लीट करून देण्याचा प्रयत्न करेल। परंतु सध्याच्या मितीला सुद्धा काही लोक जर समजा ऍडमिशन करून देतो अशा प्रकारचा दावा करत असतील तर तो 100% होत आहे। न्यायालयाच्या अधीन राहून न्यायालयाच्या रिझल्ट नुसार आपल्याला ऍडमिशन होऊ शकतंय। ऍक्च्युअली जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे ती कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी असू दे किंबहुना महाराष्ट्रातील CET सेल जी काही आपली ऍडमिशन प्रोसेसची अथॉरिटी आहे ही अथॉरिटीने प्रोसेस ऑफिशियली संपवलेली आहे। त्यामुळे फक्त याच्यापेक्षा हायर अथॉरिटी फक्त न्यायालय येऊन राहतं आणि ज्या सीट्स वेकंट राहिलेल्या आहेत अशा प्रकारच्या वेकंट सीटसाठी सर्व कॉलेज असोसिएशन असेल किंवा ज्या ठिकाणी सीट वेकंट आहेत त्या सर्व एकत्रित येऊन जी काही
पिटिशन आहे जे कोर्टमध्ये दाखल केलेलं आहे त्याचा रिझल्ट येणं बाकी आहे. 100% 1 ते 2 दिवसामध्ये रिझल्ट येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना तुमच्या सर्व भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. जर अशा प्रकारची प्रोसेस सुरू झाली तरच आम्ही तुम्हाला ते ऍडमिशन करून देणार आहे. कदाचित नाही सुरू झाली तर मात्र आपल्या सर्व विद्यार्थ्यांना 2024च्या नीटच्या एक्झामिनेशनसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ आहे तो आम्ही संपवतो. त्याचबरोबर नीट UG 2024च्या काउन्सिलिंग प्रोसेसचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम हा सुरू झालेला आहे. त्याचा व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा सुरू झालेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला संपर्क करायचा अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच किंवा थंबनेलवरती दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग 2024 अशा प्रकारचा मेसेज पाठवा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल आणि सर्व प्रक्रिया करून देण्याचा प्रयत्न करेल. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.